लगता है कि आज फिर मंडप जलाकर आया है हाँ? जय सियाराम मित्रांनो, आज जायचं होतं आपल्याला कुणाल भाऊच्या घरी. त्या बहिणीच्या लग्नासाठी झालो बा म्हणजे असं चकाचक निघालो. कुणाल भाऊच्या घरी जाण्यासाठी आपल्याला जसं देव हा एका ड्रेस असते, दुसरा ड्रेस बी नेते. मी काही लोक फॉलो नाही करू राहिले की बा दुसरा ड्रेस घ्यायला पैसे देऊन आपल्याजवळ. तर लग्न होतं आमच्या गावाच्या महादेव मंदिरात. स्वयंपाक डेकोरेशन आपण जायपर्यंत सगळं झालेलं होतं भाऊ. संतोष काका आणि वामन भाऊ संबंधाच्या गोष्टी करत होते. आता वामन भाऊचे लग्न आहे यंदा. संतोष काका म्हणून त्यासाठी एक संबंध पाहून ठेवला मी ना. आलो इकडे लग्न हॉलमध्ये. अजून टाइम होता भाऊ लग्नासाठी. आलो बा मग वर्गणी फाळायला. म्हटलं वर्गणी गिरगी फाडून घेऊ. मम्मू काय कसं आपण जेव्हा खायला घेतली. मग अक्षी जाताना आलो हॉलच्या एका कोपऱ्यात. तटून खिडकीतून काढला व्हिडिओ. कोण की बाहेर उभं राहायला आम्हाला जागा नव्हती. अंदरच उभं राहिलो मग एका कोपऱ्यामध्ये. हॉलच्या एका कोपऱ्यामध्ये उभं होतो की तेवढ्या दिसलं मग फोन मग घेतलं. मग व्हिडिओमध्ये फोन बोलले भेटलो बा. मग कुणाल बोल म्हटलं भाऊ आलो वर लग्नामध्ये. तो म्हणे काही विषय नाही म्हणे. म्हटलं बा आता बाळीचं घेऊन टाकतो मग भाऊ. वाळलं गिळलं भाऊ जरा बरं बसलो. मग जेवायला बा. जेवण झालं आलो मंदिरामध्ये. मग दर्शन घ्यायसाठी मंदिरामध्ये व्हिडिओज काढून राहिलो की शिवा भाऊ येऊन गेले. मग आपल्या ब्लॉगमध्ये दर्शन घेऊन बाहेर आलो तर भेटले आपले प्रेमाचे माणसं. आपल्याला खूप सारे प्रेमाचे माणसं भेटतात पण त्याच्यावर अर्ध्या जास्त आपल्याला फॉलो करणं नसते. म्हणून म्हणतो फॉलो करून घेत जा बरं. भरला बा मग एकवाच्या कानात आपल्या शिवाभाऊच्या माऊली एकवा सांगत जावं तुम्हाला कधी लागलं भरणं झालं. मग फायनली कॅना निघालो मग आता शिवाभाऊच्या घरी जाण्यासाठी. आलो बा मग घरी हातपाय इतपाय धुतले, कपडे एवढे बदलले. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या वेळी. मी तोपर्यंत फॉलो करून घ्या.